महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक ज्यांनी बुद्ध धम्म सातासमोर पोहोचवला, आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या त्रयींना वंदन, अभिवादन. आणि आज तारीख आहे 13/7. खूप चांगला आकडा आहे 13/7/2022. आणि आजपासून आज आहे पौर्णिमा, आषाढाची पौर्णिमा, भर पावसातली पौर्णिमा आहे. आज खूप चांगला पाऊसही झालेला आहे, भयानक पाऊस झालेला आहे. आपला भोसरीवरून येणारा रस्तासुद्धा आपल्याला डायव्हर्ट करावा लागला, एवढा पाऊस झालेला आहे. तर अशा पावसाळी वातावरणात आणि तरीही धार्मिक एकता, सांघिक एकता यासाठी तायडे दादांनी परिश्रम घेऊन, तायडे ताईंनी परिश्रम घेऊन, त्यांच्या दोन्ही लेकरांनी परिश्रम घेऊन इथे धम्मवर्गाचा वर्षावासाचा कार्यक्रम सुरू करण्यासाठी नियोजन केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि आजच्या पहिल्या पाठाला आपण सुरुवात करणार आहोत. आपण याच्या म्हणजे आपण जशी वंदना प्रत्येक वेळेस म्हणतो आणि नव्याने आपण त्याच्यात इन्व्हॉल्व होतो, त्याच्यातून नव्याने काही ना काही आपल्याकडं घेण्याचा प्रयत्न करतो. तर असंच बुद्ध आणि त्यांचा धम्म आहे, याचं जितक्यांदा वाचन करू आपण त्यावेळेस प्रत्येक वेळेस काही ना काही नवीन सापडलंच पाहिजे ना, अशा प्रकारचा हा बुद्ध आणि त्यांचा धम्म आहे. बाबासाहेबांनी घेतलेल्या कष्टांचं एवढं मोठं रूपांतर झालेलं आहे की पूर्ण ठिकाणी आजपासून बुद्ध आणि त्यांचा धम्माचं वाचन करण्यात येत आहे. तर पहिल्यांदा आपण पहिलंच म्हणजे मुख्य ग्रंथ सुरू करण्या अगोदर पहिलंच जे काही पान मला उपस्थित झालेलं आहे तिथं समर्पण लिहिलेलं आहे. समर्पणाची गाथा इथं लिहिलेली आहे. सुखो बुद्धानुपादो सुखा सधम्म देसना सुखा संघ सम्मगी सम्मगान तुको सुखो. सुखद आहे बुद्धाचा जन्म, सुखकारक आहे सधम्म उपदेश, आणि सुखकर आहे संघाची एकता, सुखकर आहे समूह तपस्या. ह्या गाथेनं आपण आपल्या वर्षावासाची सुरुवात करत आहोत. कारण बाबासाहेबांनी पण या ग्रंथाची सुरुवात या गाथेनंच केलेली आहे. या गाथेमध्ये काय म्हटलेलं आहे, पहिल्या गाथेमध्ये ज्याच्यापासून आपण सुरुवात करणार आहोत त्या गाथेमध्ये म्हटलेलं आहे की बुद्धांचा जन्म खूप सुखद आहे. आपण पाहतो आहोत की 2500 वर्षापासून तथागत गौतम बुद्धांचा इथे धम्म अस्तित्वात आहे, तथागत बुद्धांचा संघ अस्तित्वात आहे, आणि तथागत बुद्ध स्वतःही अस्तित्वात आहे. आपण इथं जरी त्यांना मूर्ती रूपाने पाहत असलो किंवा धातू रूपाने जरी पाहत असलो तरी त्यांचं अस्तित्व म्हणजे आपल्या आचरणातून दिसणारी काय म्हणतात त्याला मॅच्युरिटी आपण म्हणूया ती आहे. तर बुद्धांचा जन्म हा सतत घडत नाही, बुद्धांचा जन्म सतत घडत नाही, म्हणून बुद्धांचा जन्म हा सुखद आहे. आणि धम्मदेसना तुम्हाला रस्त्यावरती कुठेही ऐकायला भेटत नाही, कुठेही तुम्हाला धम्मदेसना इकडे तिकडे गेल्यावरती ऐकायला भेटत नाही. धम्मदेसना ऐकण्यासाठी तुम्हाला बुद्धांच्या मार्गावर चाललेल्या व्यक्तींच्या समूहातच धम्मदेसना भेटते. तुम्ही दुसरीकडे कुठे जाऊन धम्मदेसना ऐकू शकत नाही. म्हणून इथं म्हटलेलं आहे की सुखकारक आहे धम्माची देसना ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये कितीही काहूर माजलेला असेल तरी आपण स्वतःला शांत करू शकतो. आणि तिसरं म्हटलेलं आहे सुखकारक आहे संघाची एकता. संघाची एकता म्हणजे अगदी भिक्खू संघाची असेल, भिक्षुणी संघाची असेल, उपासकींची असेल, उपासकांची असेल. तथागतांच्या राज्यामध्ये 4 प्रकारचे संघ आहेत, अस्तित्वात असतात. एक तर म्हणजे भिक्खू संघ, दुसरा म्हणजे भिक्षुणी संघ, तिसरा म्हणजे उपासक संघ, आणि चौथा म्हणजे उपासिका संघ. तर ह्या संघांच्या सोबतीनं तुम्ही राहणं सुखकारक आहे. तुम्ही एकट्याने काहीच करू शकत नाही, कितीही करण्याचा प्रयत्न करा ते समाधान तुम्हाला मिळत नाही की मी काहीतरी करतोय. परंतु ज्यावेळेस तुम्ही सांघिकरित्या काही कार्य करतात त्यावेळेस तुमच्यामध्ये निश्चितच बदल राहतो. आणि सुखद आहे समूह तपस्या. ही तपस्या आहे. कुठलीही तपस्या ज्यावेळेस फळाला येते ज्यावेळेस तुम्ही समूहाने अस्तित्वात असतात. कोणी एकट्याने तपश्चर्या करण्याऐवजी जर तुमच्या बरोबर योग्य व्यक्ती जर सोबतीला असेल तर तुमची समूह तपस्या जास्त हाय लेवलला पोहोचते. मला आठवतंय की मी ह्या वर्गामध्ये ज्यावेळेस प्रवचन द्यायला सुरुवात केली होती त्यावेळेस मी ते असं हात वाजून दाखवलं होतं की कसे एकमेकांना प्रश्न विचारतात.
एकमेकांना प्रश्न विचारला पाहिजे आणि तो प्रश्न विचारण्याचं कारण समूह तपश्चर्यामध्ये असतं आणि ही तपश्चर्या म्हणजे तशा प्रकारची तपश्चर्या नाही जी आपल्याला शिकवलेली आहे, तर ही धम्माची तपश्चर्या आहे. अशा रीतीने बाबासाहेबांनी इथे समर्पण व्यक्त केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण आजच्या पहिल्या खंडामध्ये जाऊ. प्रथम खंड बोधिसत्व बुद्ध कसे झाले आणि त्याच्यातला भाग पहिला जन्मापासून परिव्रज्येपर्यंत अशा रीतीने आहे. आपल्याला प्रत्येक दिवशी कमीत कमी 20 मिनिटं आणि जास्तीत जास्त 40 मिनिटं एवढ्यापर्यंतच आपण घेणार आहोत. तर भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म भाग पहिला जन्मापासून परिव्रज्येपर्यंत. कुळ ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात उत्तर भारतात सार्वभौम असे एक राज्य नव्हते. सबंध देश निरनिराळ्या लहान मोठ्या राज्यात विभागला गेला होता. त्यापैकी काही राज्यांवर एक राजाची सत्ता होती तर काहींवर एका राज्याची सत्ता नव्हती. राजाची सत्ता असलेले राज्ये संख्येने एकूण 16 होती. त्यांची नावे अंग, मगध, काशी, कौशल, वज्जी, मल्ल, चेदी, वत्स, कुरु, पांचाळ, मत्स्य, सौरसेन, अश्मक, अवंती, गांधार आणि कंबोज ही होत. ज्या राज्यांवर राजाची अधिसत्ता नव्हती ती होती कपिलवास्तूंचे शाक्य, पावा आणि कुशीनारा येथील मल्ल, वैशालीचे लिच्छवी, मिथिलेचे विदेही, रामग्रामचे कोलीय, कल्लपचे बळी, रेसपुत्तचे कलिंग, पिप्पलवनाचे मौर्य आणि ज्यांची राजधानी सीमू मारगिरी होते ते भग्ग. आता हा जरी बाबासाहेबांनी इथं लिहिलेला असला तरी आपल्या पुढं तो भूगोल लक्षात येणं गरजेचं आहे. तर ही राज्य पाटलीपुत्रपासून नेपाळच्या प्रांताकडं जास्त रीतीनं पसरलेली आपल्याला पाहायला मिळतं. तर ही जी पहिली 16 नावं होती त्याच्यावरती फक्त एकच राज्य करायचा. म्हणजे पारंपरिक माझा मुलगा राज्य, त्याच्यानंतरचं माझा नातू राज्य, माझे वडील राज्य, माझं हे राज्य, हे एका राज्याची सत्ता होती. परंतु इथं जे सांगितलेलं आहे ज्या राज्यांवर एका राज्याची सत्ता नव्हती ते कपिलवस्तूची शक्यता, तिथं लोकशाही पद्धती होती. लोकशाही पद्धती म्हणजे एक राजघराणं त्यांचा काही ठराविक कालखंड झाला की मग दुसरं राजघराणं त्यांचा काही कालखंड झाला की तिसरं राजघराणं, असं म्हणजे जसं आपला फिरता धम्मवर्ग आहे, ज्या दिवशी ज्याच्याकडे धम्मवर्ग असेल त्याचं घर म्हणजे बुद्धविहार असं आपण समजतो. आणि अशाच पद्धतीने हे राज्य होते. ज्या राज्यांवर राजाची सत्ता होती त्यांना जनपद म्हणतात. एकाच राजाची सत्ता असणाऱ्याला जनपद म्हणत आणि ज्यावर राजाची सत्ता नव्हती त्यांना संघ किंवा गणराज्य म्हणत. आपण भारतीय गणराज्यात राहतो. हा शब्द कुठून आलेला आहे? आपल्याला बौद्ध साहित्यातून आलेला आहे, बौद्ध संघातून आलेला आहे असं आपल्याला पाहायला भेटतं. कपिलवास्तू येथील शाक्यांच्या शासन पद्धतीविषयी विशेष अशी माहिती मिळत नाही. या राज्याची शासन व्यवस्था प्रजासत्ताक होती की त्यावर काही विशिष्ट लोकांची सत्ता होती हे पूर्ण अर्थाने समजत नाही. तथापि हे मात्र निश्चित की शाक्यांच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते. ते आळीपाळीनं राज्यसत्ता चालवित होते. अशा प्रकारे राज्यसत्ता चालविणाऱ्या राजघराण्याच्या प्रमुखाला राजा असे संज्ञा होते. सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी राजपद धारण करण्याची पाळी शुद्धोधन यांची होती. शाक्यांचे राज्य भारतवर्षाच्या ईशान्य कोपऱ्याला वसले आहे. ते एक स्वतंत्र राज्य होते. परंतु कालांतराने कौशल देशाच्या राजाने शाक्यांवरती आपले अधिपत्य प्रस्थापित करण्यात यश मिळवले. कौशल अधिपती अधिसत्तेमुळे शाक्यांना कौशल राजाच्या अनुज्ञेखेरीज आपल्या राज्यसत्तेचे काही अधिकार वापरणे अशक्य झाले होते. तत्कालीन राज्यात कौशल राज्य हे एक सामर्थ्यशाली राज्य होते. मगधचेही राज्य तसेच प्रबळ होते. कौशल देशाचा राजा प्रसेनजित अर्थात प्रसेनजित आणि मगध देशाचा राजा बिंबिसार हे गौतम बुद्धांचे समकालीन होते. म्हणजे एकाच कालखंडात जन्मलेले हे तिघजण आहेत की जे आता आपल्याला
पूर्ण काळ म्हणजे बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये वारंवार आपल्याला त्यांच्याशी विषय चर्चा करायचा योग येणार आहे. 2. पूर्वज. शाक्यांची राजधानीचे नाव कपिलवस्तू होते. कदाचित हे नाव थोर बुद्धिवादी तत्ववेत्ता कपिल मुनी यांच्या नावावरून पडले असावेत. कपिलवस्तूमध्ये जयसेन नावाचा एक शाक्य राहत होता. तो सिन्हू किंवा सिंहनू नावाचा एक मुलगा होता. सिंहूचा विवाह कच्छनाशी झाला होता. त्याला शुद्धोदन, धौतोदन, शुक्लोदन, शाक्योदन आणि अमितोदन असे 5 पुत्र होते. या 5 पुत्रांशिवाय सिंहनूला अमिता आणि प्रमिता अशा 2 कन्या होत्या. म्हणजे गौतम बुद्धांच्या वडिलांना ते धरून 5 भाऊ आणि 2 बहिणी होत्या. असे हे कुटुंब होतं. त्यांच्या कुटुंबाचे गोत्र आदित्य होते. हा ठीक आहे, याच्यावर नंतर बोलूया. शुद्धोदनाचा विवाह महामायेशी झाला होता. तिच्या पित्याचे नाव अंजन आणि आईचे नाव सुलक्षणा असे होते. अंजन हा कोली वंशातील होता. तो देवदह नावाच्या गावी राहत होता. शुद्धोदन हा मोठा योद्धा होता. जेव्हा शुद्धोदनाने शूरपणा दाखविला तेव्हाच त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती देण्यात आली. त्याने दुसरी पत्नी म्हणून महाप्रजापतीची निवड केली. ती महामायेची वडील बहीण होती. शुद्धोदन फार श्रीमंत होता. त्याच्या मालकीची भूमी विस्तृत होती. त्याचे पुष्कळ नोकर-चाकर होते. असे म्हणतात की त्याच्या मालकीची जमीन, हे खरं तर त्या काळात लिहिलेलं आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे, बाबासाहेबांनी इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे आणि बाबासाहेबांच्या पश्चात त्याचं मराठीमध्ये रूपांतर करताना जी लँग्वेज आहे ती लँग्वेज एकेरी लँग्वेजमध्ये आहे. कारण इंग्रजीमध्ये हिचा अर्थ ते पण होतं आणि तो पण होतं. त्यामुळं हा लिखाणातला भाग आपण ॲक्सेप्ट करून पुढे निघूयात. कारण काही ठिकाणी आपण तो बुद्ध असं म्हणण्याचा योग याच्यामध्ये आहे, तर ते थोडंसं आपल्याला खटकतं. परंतु आता याला पुष्कळशी वर्ष झालेली आहेत, त्यामुळे आपण आपल्या पद्धतीने त्याच्यामध्ये सुधारणा करून घेऊयात. शुद्धोदन हे फार श्रीमंत होते. त्यांच्या मालकीच्या विस्तृत भूमी होती. त्यांचे पुष्कळ नोकर-चाकर होते. असे म्हणतात की त्यांच्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी 1000 नांगर चालत असत. ते ऐश आरामात राहत होते. त्यांचे अनेक महाल होते. कालच मी आत्ता माझं यूट्यूब चॅनलविषयी बोललो. कालच मी एक यूट्यूब चॅनल पाहिलेलं आहे ज्याच्यावरती दोन मुलं इथं कपिलवस्तूला गेले, जिथं बुद्धांचा जन्म झाला तिथं गेले आणि तिथं त्यांनी ते शोध करायचा प्रयत्न केला. तर अगदी 2 गुंठ्याचा 3 गुंठ्याचा एरिया शुद्धोदन राजाचा महाल म्हणून दाखवण्यात येतोय. हे असं म्हणजे म्हणायचा उद्देश काय आहे की इथं सांगितलेलं एक असतं, आत्ताच्या परिस्थितीत लोकांनी त्याचं विद्रुपीकरण केलेलं पाहायला भेटतं. तर हे झालं विषयांतर. परंतु त्यांचा ऐशोआरामात राहत होते आणि त्यांचे अनेक महाल होते. 3. शुद्धोदनाला सिद्धार्थ गौतम हा पुत्र झाला. त्याची जन्माची कथा अशी आहे. शाक्य लोकात प्रतिवर्षी आषाढ महिन्यात येणारा एक उत्सव पाळण्याची प्रथा होती. सर्व शाक्य लोक त्याप्रमाणे राजघराण्यातील मंडळीही हा महोत्सव साजरा करीत असत. हा महोत्सव 7 दिवस साजरा करण्याची पद्धत होती. एकदा महामायेने हा महोत्सव मोठ्या थाटामाटात पुष्पमाला, सुगंध आदी वस्तूंचा उपयोग करून, परंतु मद्यपान आदी उत्तेजक वस्तू वर्ज्य करून साजरा करण्याचे ठरवले. यातले छोट्या गोष्टी आपण लक्षात घेतलेल्या पाहिजे नाही की पुष्पमाला, सुगंधित द्रव्य यांचा उपयोग केला, परंतु त्या काळात जनसामान्य झालेली पद्धत होती की मद्यपान आणि उत्तेजक पदार्थांचं सेवन हे मात्र त्यांनी तेथे वर्ज्य केलेलं पाहायला भेटतं. उत्सवाच्या 7व्या दिवशी ती भल्या पहाटे उठली. सुगंधी पाण्याने तिने आंघोळ केली. धर्मार्थ 4 लक्ष मोहरा तिने देणग्या म्हणून वाटल्या. मौल्यवान अलंकार घालून सांज शृंगार केला. आवडीचे पदार्थाचे सेवन केले. व्रताचरण करून निद्रेसाठी कलात्मकतेने सजविलेल्या शयन मंदिरात त्या गेल्या. आता हे बाबासाहेबांनी इंग्रजीमध्ये वेगळ्या अर्थाने किंवा वेगळ्या डेप्थने लिहिलं असेल. याचं मराठीमध्ये भाषांतर असं झालेलं आहे. त्या रात्री शुद्धोदन आणि महामाया यांचा एकांत होऊन महामायेला गर्भसंभोग झाला. पलंगावर पहुडले असतानाच
ती तशी झोपी गेली. निद्राधीन असतानाच तिला एक स्वप्न पडले. स्वप्नात त्यांना असे दिसले की चतुर्दिक्की पालांनी म्हणजे चारी बाजूंनी आपणाला निद्रित स्थितीत मंचकासह उचलले आणि हिमालयाच्या पायथ्यावर नेऊन ठेवले. एक विशाल वृक्षाखाली नेऊन ठेवून बाजूला उभे राहिले. नंतर चतुर्दिक्पालांच्या स्त्रिया तिच्या जवळ आल्या. त्यांनी तिला मानस सरोवराकडे नेले. तेथे तिला अभ्यंग स्नान घालून तिची वेशभूषा केली. तिला त्यांनी सुगंधित द्रव्य लावून फुलांनी असे सजविले की ती कुण्या एका दिव्य शक्तीचे स्वागत करण्यास तयार झाली आहे असे वाटले. इतक्यात सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्या पुढे प्रगट झाला आणि म्हणाला, मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरवले आहे. तू माझी माता होण्यास कबूल करशील का? तिने उत्तर दिले, मोठ्या आनंदाने. त्या क्षणी महामायेला जाग आली. दुसऱ्या दिवशी सकाळी महामायेने आपले स्वप्न शुद्धोधनास सांगितले. स्वप्नाचा अर्थबोध न झाल्यामुळे शुद्धोधनाने स्वप्नविद्येत पारंगत असणाऱ्या सुप्रसिद्ध अशा 8 ब्राह्मणांना बोलून घेतले. त्यांची नावे राम, धन, लखन, मंती, यण्ण, सुयाम, भोग आणि सुदत्त अशी होती. शुद्धोधनाने त्यांच्या स्वागताची योग्य ती तयारी केली. त्याने सेवकांकडून जमिनीवर फुलांचे सडे घालून ब्राह्मणांसाठी उच्चासने मांडली. त्याने त्या ब्राह्मणांची पात्रे सोन्या चांदीने भरून धृत मधयुक्त साखर मिश्रित दूध भाताचे सुग्रास भोजन देऊन त्यांना संतुष्ट केले. याशिवाय नवीन वस्त्रे, गायी इत्यादी दान दिले. ब्राह्मण संतुष्ट झाल्यावर शुद्धोधनाला महामायेला पडलेले स्वप्न त्यांना सांगितले. तो म्हणाला, ह्या स्वप्नांचा मला अर्थ सांगा. राजा, चिंता करू नकोस. ब्राह्मण म्हणाले, तुला एक असा पुत्र होईल की जर तो संसारात राहिला तर सार्वभौम सम्राट होईल आणि संसाराचा त्याग केला तर तो संन्यासी झाला तर विश्वातील अज्ञानाचा अंधकार नाहीसा करणारा भगवान बुद्ध होईल. याच्याविषयी मी स्विच ऑफ केल्यानंतर बोलेल. पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने 10 महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले. तिचा प्रसूतिकाळ जवळ येऊ लागताच प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली. आपल्या पतीला ती म्हणाली, माझ्या पित्याच्या देवदह नगरीला मी जाऊ इच्छिते. तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. राजाने उत्तर दिले. सोन्याच्या पालखीत बसून शुद्धोधनाने मोठ्या लावाजमासहित तिला तिच्या पित्याच्या घरी पाठवले. देवदहाला जात असताना मार्गात फुलांनी बहरलेला तसेच पुष्पविरहित अशा वृक्षांच्या आल्हाददायक गर्द वनराईतून महामायेला जावे लागणार होते. तेच लुंबिनीचे वन होय. लुंबिनी वनात पालखी नेली जात असताना ते वन स्वर्गीय अशा चित्रातल्या वनाप्रमाणे एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी सुशोभित केलेल्या मंडपासारखे भासत होते. बुंध्यापासून फांद्यांच्या शेंड्यापर्यंत येथील वृक्ष फुलाफळांनी ओथंबलेली होती. त्यावर नानारंगी असंख्य भ्रमर चित्रविचित्र आवाज करीत गुंजारव करीत होते आणि निरनिराळ्या प्रकारचे पक्षीगण मंजूळ स्वरलाप काढीत होते. तेथील मनोरम दृश्य पाहून महामायेने मनात तेथे थांबून काही काळ क्रीडाविहार करण्याची इच्छा उत्पन्न केली. म्हणून तिने पालखी वाहणाऱ्या सेवकास आपली पालखी शाल वृक्षाच्या कुंजात नेऊन उतरवण्यासाठी तेथे उभे करण्यास सांगितले. महामाया पालखीतून उतरली. तेथील एका सुंदर शाल वृक्षाच्या बुंद्यापाशी चालत गेली. त्या शाल वृक्षाच्या फांद्या वाऱ्याच्या झुळकीने वर खाली हेलावत असलेल्या पाहून महामायेने त्यापैकी एक फांदी हातात धरावीशी वाटली. सुदैवाने एक फांदी सहजगत्या तिला धरता येईल अशी खाली आली. इतक्यात ती आपल्या पायाच्या चवड्यावर उभी राहिली. ती फांदी हाताने धरली. तेवढ्याच फांदी वर गेल्यामुळे झटक्याने महामाया वर उचलली गेली आणि अशा प्रकारे अचानक झालेल्या हालचालीने प्रसूती वेदना होऊ लागल्या आणि शाल वृक्ष फांदीत असतानाच तिने उभेनेच मुलाला जन्म दिला. त्या मुलाचा जन्म ख्रिस्तपूर्व 563 वर्षी वैशाखी पौर्णिमेला झाला. शुद्धोधन महामाया यांचा विवाह होऊन पुष्कळ वर्षे झाली होती, परंतु त्यांच्या पोटी संतान नव्हते. म्हणून पुत्रप्राप्तीसाठी झाली तेव्हा शुद्धोधनाने आणि त्याच्या परिवाराने आणि सर्व साख्यांनी पुत्रजन्माचा तो उत्सव मोठा हर्षोल्लासात थाटामाटात साजरा केला. पुत्रजन्माच्या वेळी कपिलवस्तूचे राजपद भूषणाची पाळी शुद्धोधनावर होती. त्यामुळे अर्थातच बालकाला युवराज म्हणून संबोधण्यात येऊ लागले. आज इथेच थांबतो.
वाचन हे फक्त वाचनाचं काम आहे. जिथं धम्म आणि बुद्धांच्या ज्ञानप्राप्ती जिथून सुरू होईल तिथं आपण अतिरिक्त प्रवचनाचा भार घेऊया. आता सध्याला फक्त वाचनाचा भार घेतोय आणि इथंच वाचन थांबवतोय. सगळ्यांची नावं घेण्याचं रूढी परंपरा आपण थांबवूया. आपण उपस्थित राहिलात, सगळ्यांनी मला ग्रंथ वाचण्यासाठी जी संधी उपलब्ध करून दिली, मला माझ्या कुशल कर्मामध्ये आणखीन एक थेंब ॲड करण्याची तुमच्यामुळे संधी मिळाली, याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. येथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. थँक्यू.